आता ना मरळचा चारा पण लावून घेतलाय. दोन तीन मरळे सापडल्या असत्या तर मार्केटला पण जायचं होतं या साईडने. चला आता कालून बनायला. हे बघा मासे घेतल्यात. हे बघा मासे आता टाकून घेतले. ना नदीवरती आलोय. मग अजून सुद्धा ना बऱ्याचशा तिकडे लांब जायचंय. मंगरुळ साईडने आलो आजच्याला. त्या साईडला ना इतक्या गाड्या चालतात ना तर पूर्ण ना अंगावरती अख्खा धुराळा ओढलाय. तर लय मग असं कसं तरी झालंय. आम्ही तर नदीवरती जाऊ, तिकडे हातपाय देऊ आणि मरळसाठी आलोय आजच्याला. सगळं चारा उडले ना अंगावरती. चारा सुद्धा आणलाय पिशवीमध्ये. तुम्हाला दाखवतोय नदीवरती गेल्याच्या नंतर. आणि इथून आहे ना थोडा अवघड जागा आहे त्याच्यामुळे ना पिंकी आता चालत चालली. मी चालू आता गाडी घेऊन. चालल्यात आता पुढं. मी आता चालत चालले. इथनं धसार आहे ना त्याच्यामुळं मी उतरूनच चालले. त्याच्यामध्ये ना बरंचसं सामान आणलंय. तुम्हाला दाखवतोय थोड्या वेळाने. आता आहे ना पहिलं तर जाऊ नदीवरती. आता मरळे बघायला लागणार आहे. उन्हाचा चांगला ताप पण पडलाय आणि हवा पण मेन ना कमी आहे. मरळसाठी हवा कमी लागते. जाऊ आता त्या साईडला पहिलं तर. आणि तिथून चालत आहे ना असं नदीच्याच कडेने वरती पार जायचं तिकडं. आणि पाण्यामध्ये ना लाटा तर आहेत, कारण तर अशा लाटा दिसल्या ना मग लाटांमध्ये ना मरळी दिसत नाही वरती आलेलं. वारं एकदमच कमी पाहिजे. त्या साईडला जाऊ कोपऱ्यामध्ये निवाऱ्याला. आता आहे ना मरळचा चारा पण लावून घेतलाय. इकडं बघा. आता ह्यो चारा लावून घेतला. आता बघणार आहे, इथं थांबणार आहे आणि ज्या वेळेस मरळ दिसेल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवतो. आता मराळीवरती आलो ना का असं बसायला लागतंय शांत. या साईडला असं झाडाच्या आड बाजूला असं बसायला लागतंय आणि तिथनं असं बघायला लागतंय. मरळी दिसले जर तर मग टाकतात. या साईडला पण निघलेली वाटतं ना मरळ. त्या साईडला तर आवाज आलाय. हा आवाज तिकडं पण आलता. लांब आहे तिकडं वाटतं, पण ते काय दिसले ना. आवाज आलेला फक्त. लय ऊन सुद्धा लागतंय. असं ज्याच्यामध्ये ना थांबायला लागते मरळसाठी. दाखवतो तुम्हाला सगळं काय आजच्याला. मरळ कशी पकडायची किंवा काय कसं ते असं थांबायचं. आणि नदी राहिली इकडं. इथून आहे ना ज्या साईडला दिसलं ना तिकडं तो चारा फेकायचा आहे. आणि लय उशीर लागतोय. तिथून पुढं सुद्धा भेटेल का नाही त्याची अजिबातच गॅरंटी नसतेच. आता तिथनं ना वरच्या बाजूला चाललोय. पहिलं तर आहे ना डायरेक्ट तिकडे वरती जाऊ आणि त्या साईडने ना परत बघत बघत यायचंय. या साईडला आहे ना दुपारच्या टायमिंगमध्ये ना मरळ दिसते ना एखाद्या वेळेस. इथे ना चांगला कोपरा आहे मोठा. तर पहिलं तर वरती जातो आम्ही आणि त्याच्यानंतर मग बघू. परत येऊ आता बघणार आहे. झाडं बघा किती भारी दिसतात. हा ही नदीच्या कडेला असतात. हे जांभळीचे झाड आहेत. ही त्याला बारीक बारीक जांभळी येतात. जांभळा असतात. ही मोठी जांभळी येत नाही ह्याला. गावरान बारीक एकदम. बघा रस्ता किती भारी याच्यातून. अशा ह्याच्यातूनच मरळ पकडायला जायला लागते. गुरांचा रस्ता आहे ह्यो. हा बघा इकडे आहे थोडं मोकळं मस्त. एकदम उतावळा ते असते या साईडला. इथं जवळच नदी आहे. मरळ पण बघतात लगेच. दिसली मरळ तुम्हाला? मरळ टाकला चारा. बघू आता. मरळीला चारा टाकलाय. चारा तर फेकलेला पण मरळने ना पकडला नाही. तो निघून गेली असं तर वाटतंय. प्रत्येक मरळ आहे ना खाईन असं नसते. काय काय मरळे असे खातात तो चारा आणि काय मरळ आहे ना निघून जातात नाही खात. आता आहे ना पलीकडच्या साईडला चाललोय. नदीची धार आहे बघा किती भारी पाणी वाहते बघा. उतावळ नदी आहे एकदम. आणि या साईडला मरळसाठी आलोय. मरळ अजून तर काय भेटले नाही पण भेटन असं तर वाटतंय.
बघा इथं सुद्धा आहे ना एक बारक्या साईजची मरळ आहे. तुम्हाला दिसते का नाही काय माहिती. हे बघा या झाडाच्या खोडाच्या पलीकडे बघा बारक्या साईजची आहे. आणि ह्या साईडला बघा चिलपी सुद्धा आली इथं. हे बघा ही चिलपी आहे. मासे तर यांना बरेचसे दिसायला लागलेत आता. आता बघू एखाद्या वेळेस ना मासे भेटतील असं तर वाटतंय. मरळी मेन म्हणजे मरळ सुद्धा आहे ना तिकडे अजून. आता आहे ना बऱ्याचशा लांब चालतच आलोय. अजून तर काही एकही मरळ भेटले नाही. चारा लावून घेतलंय पण मरळी दिसतात बरं, लय लांब लांब हा. अशा खोल पाण्याला दिसतात. लय लांब दिसतात मरळे आणि तिकडे फेकता पण येत नाही. आणि इतकं ऊन लागतंय ना, आता ऊन झालं आता लय. अशा ह्याच्यातून आहे ना चालायला लागतंय. लय लांब लांब फिरायला लागतंय मरळसाठी. आणि तिथून पुढे भेटले तर भेटले. घरनं भाकर तर आणले पण अजून तर एकही मरळ भेटले नाही. मरळ भेटले असते ना तर मग कालून बनवलं असतं इकडंच नदीवरती. या साईडला इतका जबरदस्त लोकेशन आहे ना. हे बघा पूर्ण अख्खा चांगला भाग आहे. आणि ह्याच्या पलीकडे ना नदी आहे. आता वरच्या पॉईंटवरती चाललोय, तिकडं सुद्धा आहे ना चांगला जागा आहे. तर इथं बघतात मरळ दिसली तर टाकतील. आणि भूक पण लय लागली बरं, काही मरळी नाही सापडत आम्हाला आज. आता आहे ना गाडीपाशी निघून आलोय. आणि इकडे बघा पिंकी आता जेवणाची तयारी करते. आजच्याला आहे ना थोडं वेगळं जेवण आहे. बाजरीची भाकर तर आहे. हे बघा ह्याच्यामध्ये बाजरीची भाकर आहे. आणि आजचं जेवण आहे तुम्हाला दाखवतोय. हे बघा याच्यासोबत आहे ना खायचं आहे आजच्याला. कारण त्यानं अख्खा दिवस गेलाय इकडं फिरत होतो मरळसाठी पण एकही मरळ काही भेटलेच नाही शेवट. तर आता मसाले आणलेले त्याच्यासोबत आता खाऊन घेतोय आम्ही. भूक लय लागली मेन म्हणजे. आणि भाकर तर आहे. मसाले सांग भारी लागते भाकर बाजरीची. भूक लागली तरच भारी लागते. या साईडला आहे ना मिरची पावडर आहे. आणि इकडं कांदा मसाला आहे. झालंय ना. हा चालेल. आणि ही बघा बाजरीची भाकर मरळसाठी आणलेली. एखादी मरळ भेटली असते ना ह्या साईडला बनवलं पण असतं. आणि 2-3 मरळे सापडल्या असत्या तर मार्केटला पण जायचं होतं या साईडने. पण त्याच्यात एक सुद्धा भेटली नाही. पिंकीने केली इकडे सुरुवात. कांदा आहे, मिरची पावडर आहे आणि कांदा मसाला. पहिल्यांदाच बनवलं आम्ही असं. ते पण मिरची पावडर कांदा मसाला त्याच्यासोबत बाजरीची भाकर खातोय. कारण तर मासेच नाही भेटले. तर आता भूक पण लय लागलेली. कांदा पण आहे त्याच्यासोबत. अख्ख्या दिवसभर आहे ना फिरत होतो पण शेवटी नाहीच भेटले मरळ. असं आहे ना होतंय. आमचं चुकलं. काहीतरी ना आणायला लागत होतं दुसरं कालवण्यासाठी किंवा घरनं काहीतरी भाजी आणायला पाहिजे होती. आता नेहमी भेटतात ना मासे त्याच्यामुळं दरवेळेस आहे ना मरळी तर भेटतात. एखादी तरी भेटतेच. पण या वेळेस आहे ना एक सुद्धा भेटले नाही. भाकर झाली खाऊन. आता जायला लागणार आहे घरी. चला भेटू आता घरीच. बघू जसं जमन तसं तुम्हाला दाखवते. काहीतरी एखाद्या वेळेस आहे ना घरी बनवायला लागणार आहे. नाहीतर डायरेक्ट उद्या तुम्हाला दाखवते सकाळ सकाळ. आता नदीला चाललोय आम्ही सगळीजण. आणि हे पण गेल्यात पुढं. त्यांनी जाळे टाकलेत नदीला. बघू त्यांना मासे भेटल्यात का नाही. दाखवते तुम्हाला नदीला गेल्यावरती. बघा येऊन पोचलोय नदीला. आणि हे जाळे टाकतात. हे बघा ते साईडला. आणि तिथं सावली बनवतात.
इथं सावली नाही, झाडं नाही इथं, त्याच्यामुळं सावली बनवणार आहे. तर जाळी टाकतात आता. इथून सुरुवात केली. एक तर झालंय काढून. आता इकडे येतात. बघू मासे भेटलेत का नाही त्यांना. जाळे काढून आलेत आता. आता कालवणाला मासे घ्यायचे आहेत. मासे भेटलेत का नाही काय माहित. भेटले का मासे? मस्त काही नाही मासे सापडले. इतके आहे. टाकू का बाहेर? हा, तिकडं वरती टाका. बघा चिलपी घेतली एक. 2 घेतलेत चिलप्या. हे बघा. आता केवढंच मासे देत आहेत. हे बघा केवढंच मासा. आणि एक कोलस घेतलाय बारीक साईजचा. चला आता कालून बनवला. हे बघा मासे घेतल्यात. आता तिकडे जायचं आहे त्या साईडला. बघा एक दगड आणलाय. आता त्याच्यावरती मासे साफ करणार आहे. चिलपी साफ करून घेते पहिली. खवले काढून घेते त्याचे. मासे झाले साफ करून. आता कालवण बनवायचं आहे. त्यावर ठेव. या साईडला कांदा टोमॅटो मिरची घेतली. ते आता चिरून घेते. टोमॅटो कापून घेते आता. मिरची चिरून घेते आता. उभी चिरणार आहे. इस्तू पेटून घेतली आता. तिथं कांदा टोमॅटो मिरची कापून घेतली. आणि ह्या साईडला मासे आहेत. कांदा शिजून देते चांगलं. आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकते. आता मसाला टाकून घेते. हे साईडला मसाला घेतल्यात. कांदा मसाला मिरची पावडर हळद आणि गरम मसाला टाकून घेते. मसाला शिजलाय चांगला. आता मासे टाकून घेते. आता टाकून घेते.
पाणी ओतून घेते आता. कालवण झाल्यावर दाखवते. जाळ्याला तर जास्त काही मासे नाही सापडले. आता रातपाळला जाळे टाकणार आहे इथंच एवढ्या जाग्यात. कोलस मासा भाजणार आहे आता. मीठ लावून घेते त्याला पहिलं. मसाला पण लावायचा आहे. कालवण झालंय आता उतरून घेतलंय. आता मासा भाजायचा आहे. बघा मसाला लावून घेतलाय. आता भाजत ठेवते. आता जेवायचं आहे. कालवण वाढून घेते आता. दूध लागल तेल नको मासू द्या हे बघा आता इकडं सगळं ताटं बिटं वाढून झाल्यात. आम्ही इकडं बसलोय. आता मी पण बसतो जेवायला. सगळ्यांचं जेवण झालंय. आता आम्ही चाललोय घरी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. च्या घरी लावायला कोणतं झाड घेतलंय? अक्षय आहे इथं. कसे टोके काय होते मम्मी पाहायचे.